यावर्षी मकर संक्रांतीला एकादशी तिथीचाही योग आहे. त्यामुळे सूर्यदेव आणि भगवान विष्णू या दोघांचीही कृपा मिळेल. या दिवशी काही वस्तूंचे दान करणे खूप फायदेशीर ठरते. चला तर मग जाणून घेऊया मकर संक्रांतीची तारीख, वेळ आणि त्याचे महत्त्व. मकर संक्रांतीचा सण हा धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो. दरवर्षी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो. या दिवशी दानधर्म, स्नान आणि पूजाविधी याला विशेष महत्त्व आहे. मात्र यावर्षी मकर संक्रांतीच्या तारखेबद्दल थोडा गोंधळ निर्माण झाला आहे. तसेच यावर्षी मकर संक्रांतीला एकादशी तिथीचाही योग जुळून आला आहे. त्यामुळे यावर्षी मकर संक्रांती कधी साजरी केली जाईल हे आपण पाहूया. यावर्षी मकर संक्रांती 14 जानेवारीला आहे. सूर्य दुपारी 3:06 मकर राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे पुण्यकाळाची सुरुवात सकाळी 8:42 होईल. यावर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशीचाही योग आहे. त्यामुळे यावर्षी सूर्यदेवाबरोबरच भगवान विष्णूंची कृपा लाभेल. म्हणूनच यावर्षी मकर संक्रांतीचा सण 14 जानेवारीला साजरा केला जाईल. यावर्षी मकर संक्रांतीला एकादशी तिथीचाही योग आहे. त्यामुळे या दिवशी तांदळाचे सेवन न करता तुम्ही ते दान करू शकता. त्यानंतर तुम्ही 17 जानेवारी शनिवारी खिचडी बनवून खाऊ शकता आणि खिचडीचे दान पुण्यही करू शकता. मकर संक्रांतीला एकादशी आणि संक्रांती दोन्ही तिथी आहेत. त्यामुळे या दिवशी तिळगुळ, गरम कपडे आणि खिचडी दान करा. या दिवशी दानधर्म केल्याने पापांचा नाश होतो. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा किंवा इतर कोणत्याही पवित्र नदीमध्ये स्नान करा. तसेच या दिवशी पितरांच्या नावाने तर्पण वगैरे करावे. मकर संक्रांतीच्या दिवशी घरात तिळाची पोळी करून देवाला त्याचा नैवेद्य दाखवावा. तसेच लहान मोठ्यांना सर्वांना तिळगुळ वाटावे. विवाहित स्त्रिया या दिवशी रामाचा ओवसा करतात. राम मंदिरात जाऊन सुवासिनी एकमेकींना हा ओवसा देतात आणि तिळगुळ देऊन तोंड गोड करतात. पौराणिक कथांमध्ये मकर संक्रांतीचा उल्लेख आढळतो. महाभारत काळात भीष्म पितामह जेव्हा बाणांच्या शय्येवर झोपले होते तेव्हा त्यांनी मकर संक्रांतीपर्यंत आपले प्राण न सोडण्याची प्रतीक्षा केली. भीष्म पितामह यांनी मकर संक्रांतीच्या दिवशीच आपले प्राण त्यागले होते. मकर संक्रांती, उत्तरायण हा काळ खूप पुण्यदायी मानला जातो.